ग्रामपंचायत दहेंद्री अंतर्गत येणाऱ्या कोटमी गावातील मंजूर रस्त्याचे काम ठेकेदारांकडून अद्यापही सुरू न केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। पावसाळ्यात रस्ता चिखलमय होऊन वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहेत। शाळकरी मुले, शेतकरी व रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी रवी बेठेकर, उपसरपंच दहेंद्री यांनी तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे। मंजूर काम तातडीने सुरू करून ठेकेदारांविरुद्ध आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली आहे। ग्रामस्थांचे म्हणणे आहे की शासनाकडून रस्त्यासाठी निधी मंजूर असूनही कामाचा वेग न वाढवणे म्हणजे ग्राम विकासाच्या कामात अडथळा निर्माण करणे होय। त्यामुळे शासन व प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन ठेकेदाराला जबाबदार धरणे आवश्यक आहे। निवेदनात नमूद करण्यात आले आहे की गावकऱ्यांना अनेक मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत आणि रस्ता हा दळणवळणाचा कणा असतानाही त्याकडे गंभीरपणे पाहिले जात नाही। काम तात्काळ सुरू झाले पाहिजे। कोटमी गावातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। गावकऱ्यांची अपेक्षा आहे की तहसील प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कारवाई करून कोटमी गावाचा मंजूर रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल। आमच्या कोटमी गावातील रस्त्याचे काम शासन स्तरावरून 2 वर्षापूर्वीच मंजूर झाले आहे, मात्र संबंधित ठेकेदाराने कामास सुरुवात न करता टाळाटाळ करीत असून आज देखत रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे। रस्ता खड्डेमय व उखडलेला असल्यामुळे गावकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी साचून वाहतूक ठप्प होते। शालेय विद्यार्थ्यांचे शिक्षण, रुग्णांना दवाखान्यात नेणे तसेच शेतमाल बाजारात पोहोचविणे यात गंभीर अडचणी येतात। यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन त्रस्त झालेले आहे। मी रवी बेठेकर, गट ग्रामपंचायत धेंद्री येथील उपसरपंच। गट ग्रामपंचायत धेंद्री अंतर्गत गाव कोटमी येथील हे जे रास्ता आहे, या रास्ता शासन स्तरावर मंजूर झाला असून सुद्धा ठेकेदारला वारंवार तोंडी बोलले की बा रोडचं काम कधी चालू करणार आहे, तरी ते टाळाटाळीचे उत्तर देतात व उद्या करतो, परवा करतो, थोड्या दिवसात करतो, माझं इकडचं काम आहे, तिकडचं काम आहे। ज्या शासन स्तरावर काम मंजूर असूनसुद्धा या रस्त्याची काम झालेलं नाही आणि या रोडवर येता जाता नागरिकांना खूप त्रास आहे। येथील शाळकरी मुलं आहे व बसेस चालतात, सरकारी बसेस चालतात इथून या रस्त्यामधून। तर गावातला आतमधला हा रस्ता एवढा हालाकीच्या परिस्थितीत आहे की खड्डे पडलेले आहे। असं आहे की बा कोणतेही टू व्हीलर चालताना पाणी आल्यावर पाणी घसरून पडतात। कितीक वेळा इथं जे नागरिक गाडीवरून पडलेला आहे, असा या रस्त्याची अवस्था झाली आहे। म्हणून या संदर्भात तहसीलदार साहेबाला तक्रार अर्ज दिला आहे। याच्या अगोदरही तक्रार केलं आहे की या कामाची लवकर चौकशी करून तातडीने या रस्त्याचे काम करण्यात यावी असे विनंती अर्ज तहसीलदार साहेबाला केलेला आहे। व आम्ही या तहसीलदार साहेबाचा आम्हाला जे तहसीलदार साहेबांकडून जे काम होण्याची आम्हाला खरोखरच अपेक्षा आहे की हे रस्त्याचे काम तातडीने होणार आहे। तरी विनंती आहे की हा रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे। धन्यवाद। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।